उद्धव ठाकरेंनी इतरांना बाबर पार्टी म्हणण्यापूर्वी ते स्वतः औरंगजेब पार्टी आहे त्याला कसं विसरून चालेल. भगवान राम कधी अस्तित्वात नव्हते, काल्पनिक होते असं म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणारे हे आहेत. राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी स्वतःच्या पक्षाची झालेली वाताहत पाहावी. आमचं काय चाललंय, आमच्या घरात काय चाललंय, त्यात तुमचा काय संबंध. उद्धवजी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख बाबर जनता पार्टी असा केला. उद्धव ठाकरेंनी इतरांना बाबर पार्टी म्हणण्यापूर्वी ते स्वतः औरंगजेब पार्टी आहे त्याला कसं विसरून चालेल. तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. ते काय आहेत काय नाहीत हे संपूर्णपणे देशाला कळलेलं आहे. दारूची दुकानं उघडे ठेवणारा माणूस पण मंदिराला टाळं लावताना आपण पाहिलंय. भगवान राम कधी अस्तित्वात नव्हते, काल्पनिक होते असं म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणारे हे आहेत. राम मंदिराचा निकाल जेव्हा लागत होता तेव्हा तो निकाल लांबणीवर पडावा म्हणून जे लोक प्रयत्न करत होते त्यांच्या मांडीवर बसणारे हे आहेत. त्याच्यामुळे हे आम्हाला शिकवणार आहेत. तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना हळूहळू सगळे लोक सोडून गेले तर ही वाचण्याची त्यांची अखेरची धडपड आहे. राम मंदिरातील कथित भ्रष्टाचारावर सुद्धा त्यांनी सांगितले की ह्या गोष्टीवर बोलल्यावर, प्रश्न विचारल्यावर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातात आणि आपल्याला रामाला भाजपपासून मुक्त करायचं. मुळामध्ये शब्दाला शब्द जोडून त्याचा शब्द छल होऊ शकतो आणि शाब्दिक कोट्या हे तेवढं एकच काम त्यांना जमतं, बाकी काही जमत नाही. राम आमचा आत्मा आहे, राम आमची श्रद्धा आहे, राम आमचा सर्व काही आहे, आमचं दैवत आहे. आणि हे त्यांना कसं कळणार. ज्या माणसाला फक्त आणि फक्त मी, माझा मुलगा आणि माझा परिवाराच्या पलीकडे ज्यांचा विश्वच नाही त्या माणसाकडे अशाच पर्याय उरतात. ऑपरेशन टायगरला भाजपची अंतर्गत स्पर्धा जबाबदार आहे. पंतप्रधानांच्या शर्यतीसाठी भाजपला खासदार पाहिजे म्हणून सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी स्वतःच्या पक्षाची झालेली वाताहत पाहावी. आमचं काय चाललंय, आमच्या घरात काय चाललंय, त्यात तुमचा काय संबंध. आणि भारतीय जनता पार्टी हा तो पक्ष आहे ज्याच्यामध्ये बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि अगदी चहाच्या टपरीवर चहा विकणारे संघर्षातून देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. हा तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. तुमच्यासारखं नाहीये की जो मातोश्रीच्या फेऱ्या मारेल तोच मंत्री, जो बॅगा पोचवेल त्यालाच आमदारकी, हे भाजपमध्ये नाहीये. त्याच्यामुळे दाबादाबी हा प्रकार इतर पक्षांमध्ये असेल, भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळते. ऑपरेशन टायगर प्रमाणे ऑपरेशन कमळ होईल असं वाटतं का येत्या काळी विधानसभेच्या? उद्धव ठाकरेंना शब्द छल चांगला जमतो, फक्त शाब्दिक कोट्या हाच त्यांचा पिंड आहे. तर त्याच्यामुळे ऑपरेशन ते जे म्हणतात तसं काही ऑपरेशन नाही. ऑपरेशन जर झालं कुणाचं असेल तर महाराष्ट्राने पाहिलं कुणाचं ऑपरेशन झालं. धन्यवाद.